चित्ताशी आपूर्य श्रीपादनाथं गुरुर्विमोक्षानं ज्ञानानंतकर्षं भूते चतुर्वाहनं तन्नमामि वेदान्तकृष्णं महायोगपीठे तटे भीमगत्यां वरं कुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे समागतष्टन्तमानन्दकन्दं परमलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतमगगनसदृशं तत्त्वमशालिलक्ष्यम् एकं नित्यनिर्मलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः आत्मरूपगणेशोत्तिर्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवनोनी श्रीचरण श्रीगुरुदेव ते नमस्कार नमन माझे गुरुराज माझ्यावर सद्गुरु तुम्ही सत्य कृपा केली
खरंच तुम्ही माझ्यावर कृपा केली हे सत्य. माझ्यावर तुम्ही सत्य कृपा केली, पण आतापर्यंत सहज कोणालाच मिळालं नाही. पण रामचंद्राला सहज मिळालं नाही, भगवान श्रीकृष्णाला सहज मिळालं नाही. प्रत्येकाला साधूची तर लंगुट्या धावा लागल्या, सर्पणा धावं लागलं, परंतु मला तसं काही घडलं नाही. मला तुमची सेवा घडली नाही, काही सेवा घडली नाही. परी नाही घडली सेवा काही सेवा घडली नाही. काय झालं? मला तुम्ही सापडवलं. सद्गुरूने मला एक लक्षात ठेवा, आपल्याला सद्गुरू कधीच मिळत नसतात. मिळाले तरी ते कळत नसतात. ज्ञानोबा सांगतात, ऐशी कर्मे सांगले दशा जेत होय विरेशा, तरी सद्गुरू आपेसच भेटे. ज्यावेळेस कर्माची उच्च काळा येते, कर्माची फलश्रुती येते, त्यावेळेस सद्गुरू मिळत असतात. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, आतापर्यंत जे मी काही कर्म केलं असेल, ते माझ्या हातून जे काही सत्कर्म घडलं असेल, त्या कर्माचं फळ म्हणून तुम्ही मला सापडवलं. गंगा स्नानाला चालला असताना मला तुम्ही सापडविले. वाटे जाता गंगा स्नाना, तुम्ही गंगा स्नानाला चालता असताना तुम्ही मला सापडवलं. मस्तकी तो जाना ठेविला, माझ्या तुम्ही डोक्यावर हात ठेवला. मंडळी, विषय असा आहे, आधी कार्याला जास्त लागत नाही, आणि अधिकाऱ्याला किती ठोकाचं होत असतो. पण अधिकाऱ्याला स्पर्श लय होतो, अधिकाऱ्याला दृष्टी लय होते, अधिकाऱ्याला एक अक्षर लय होते. अनाधिकाऱ्याला किती सांगा तुम्ही, तो म्हणतो रातचाच गोंधळ बरा गोष्ट आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मला तुम्ही सापडवलं, माझ्या मस्तकावर हात ठेवला. बराच त्याचा परिणाम मला दिव्य दृष्टी मिळाली. आणि माझ्यावर कृपा केल्यानंतर तुम्ही मला भोजनासाठी तूप पावशेर मागितले. पण स्वप्नात मला विसर पडला. सरळ सरळ चिंतन असायचं, भोजना मागती तूप पावशेर, पण पहिला विसर स्वप्न. आपण सरळ आलं मग त्याचा काही म्हणतात, मला तुम्ही पावसात तूप मागितलं, पण ती मला स्वप्नात विसर पडला, काय देता आलं. काय जाणो न जाणो काय झालं नकळे, काय अंतराय पडला, काय अंतर पडलं, काय झालं, काय अंतर पडलं हे कळायला पण सद्गुरू मागितलं. पाहिजे ना, काय कळे काय अंतर आहे तर बोला तुम्ही सगळे ते सांगायला बोललं. लक्षात ठेवा, काय अंतर आहे पडला, पण काय तोरा झाली म्हणून अंतर आहे पडला. काय कळे उपदी अंतर आहे म्हणून या काय मध्ये बोलताना काय वेळ नव्हता का काही, म्हणून ते लगेच निघून गेले. काय कळे उपजे थांबायसाठी वेळ नव्हता का, अंतर आहे म्हणजे वेळ मध्ये, म्हणून माझ्यावर कृपाने घरीच निघून गेले. पण जाता तुम्हाला एक गोष्ट सांगितली, आपल्या असणाऱ्या मालिकेची खून सांगितली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. आता संप्रदायाची खून सांगितलं, संप्रदायाचं बळ असलं बोध फलत होत नाही. किती तरी बलवान असला ही कारण, पण त्याच्या मागे त्याला बळ नसेल ना, खरंच काही नाही. ज्याच्या मागे भावकी आहे ना त्याला जास्त महत्व असतं. एकटा केवढा पहिला त्याला मला दाबून होते बरं का,
पण त्याच्या मग भावक्या संख्या असा का सांगतो तसं मला संप्रदायाचं त्याच्या मागे बळ आहे. हो, त्याच फलद्रूप होत असतो. आणि म्हणून ते सांगतात की राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितलेली कोण मालिकेची. आणि मी कोण आहे तर म्हणले मी बाबाजी. बाबाजी आपले सांगितले नाव मंत्र दिला रामकृष्ण हरी आपलं नाम सांगितलं. एक लक्षात ठेवा, ज्ञान सांगण्यापेक्षा सहज प्रगट होत असते. हा, आणि मग मंत्र सांगितला मला जो माझा पूर्वीचाच होता. कारण मग आवडीचा मंत्र सांगितला सोपा जेनेने मी खूप फापोटी काय म्हणजे पुढे काय असं म्हणजे अडचणीत येणं असं काय सांगितलं नाही. काय माझं जे होतं ते मला आवडीत सांगितलं. हो, मग माघ शुद्ध दशमी आजचा दिवस असणारा पाहुणी गुरुवार. गुरुवार पाहून मला तुकोबऱ्यासाठी माझा अंगीकार केला. मला गंगेवर जाताना स्थानाला सापडवलं आणि माझ्या मस्तकावर हात ठेवला. विठाला विठाला म्हणजे ह्या अभंगाचा थोडासा आपण भावार्थ पाहिजे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं. वर्ष 11 आणि 11वाच महिना आहे ना. वर्ष 11वा महिना दशमी तुकाराम महाराजांची असणारी अनुग्रहाचा दिन आणि त्यानिमित्ताने मला आपल्या असणारी सद्गुरूची असणारी ही वारी सगळ्यात श्रेष्ठ वारी मंडळी सद्गुरूची भाग्याने मिळते. बघ, सद्गुरूची वारी भाग्याने मिळते. मला ती आपल्याला प्राप्त झाली ही आपल्यावर भगवंताची कृपा. मंडळी, ज्यांना असं स्थान नाही, ज्यांना जागृतीची वेळ नाही, जागृत करण्यासाठी मला साधन नाही, वर्ष मला त्याला परत त्यांच्या आणि कार्यक्रमाची त्यांच्या आणि विषयाची गाठ पडत नाही, जागे राहत असतील का? चांगला विचार जर केला तर म्हणलं आपलं भाग्य 11 वर्ष मला दर महिन्याला आपण दशमी करतो. त्यानिमित्ताने आपल्या बोधाचं, सद्गुरूंचं, परंपरेचं आणि सर्वांचं दर्शन होतं. मला आपण ओळखी विसरून गेलो असतो. आपण जर महिन्याला जर आलो नसतो, ओळखी विसरलो असतो. बरं, सद्गुरू बी विसरले असते, बऱ्याच वेळा नाम बी विसरलं असतं. पण फक्त या महात्म्याने कृपा केली, दर महिन्याला आपल्याला येण्याची बुद्धी दिली. आणि ही बुद्धी त्याने आपली सतत आपली अशी ठेवावी आणि आपल्याला ते बळ द्यावं. जोपर्यंत आपला प्राण चालतोय तोपर्यंत असं सामर्थ्य द्यावं की दर महिन्याला मी महात्म्याच्या दारात यावं, त्यांना मला प्रेमाने आलिंगन देऊन भेटावं, त्यांच्या चरणाशी एकरूप व्हावं आणि आपल्या जीवनाचा आनंद लुटावा. विठाला असणारी या वर्षातली 11व्या महिन्याची दशमी पुढच्या महिन्यामध्ये आपला 27, 28 आणि 1 मार्च असा मेळावा आहे. बरं सुंदर असं नियोजन आहे सगळं. मंडळी, सर्व मंडळी नियोजन खूप सुंदर करतात आणि एक खरंच आपल्याला थोडी अभिमानाची गोष्ट आहे बरं का. म्हणजे दादांनी कृपा केली आपल्यावर, त्यांनी कृपा करावी. आपल्याकडे असणारा एकोपा जो आहे तो खूप महत्वाचा आहे. एक मत आहे आपल्याकडे, एक मत, विसंगत नाही. त्यामुळे अधिक आनंद मिळतो. महाराष्ट्रामध्ये मराठा असं नाही असं आपल्याकडे आम्ही पाहतो. केंद्राच्या ठिकाणी सुद्धा विसंगती. मोठी केंद्र आहे आपलं, आळंदीत सुद्धा विसंगती.
पण खरंच आनंदाची गोष्ट आहे. आणि खरं बोधाचं लक्षण हेच बरं का. बोध म्हणजे काय? बोध म्हणजे सर्वांमध्ये त्या परमात्म्याचं दर्शन. बोध दिला मग सांगाती, मार्ग दाविला नीट. नीट मार्ग म्हणजे आणि वाकडा मार्ग म्हणजे काय? हा वेगळा, हा वेगळा, हा आमचा नाही, हा आमच्याचाच, हा वाकडा मार्ग आहे. आणि सगळे माझे येते, सगळे माझ्या बाबांचे येते, सगळे माझ्या दादांचे सरळ मार्ग आहे. महाराज महात्म्यांबरोबर 93 पासून तर 11 पर्यंत घडलो. सतत बरोबर होता. कोणाचाही साधक होईल, कोणाचाही हे नाही पाहिलं कधी, फक्त साधक आहे. माझ्या श्रीपादाचं आहे, माझ्या आनंद संप्रदायाचा साधक आहे. साधक भेटल्यानंतर श्रीपाद बाबा भेटले इतकं त्यांना आनंद व्हायचा. हो, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारखे नाही तेथे आपला आणि परका हा भाव. जिथं हा भाव नाही, ज्याच्या ठिकाणी हा आपपर भाव ते साधू नाही. म्हणजे साधू त्याच्याकडे आपपर भाव नाही. साधू म्हणजे बोध, म्हणून साधू बोध झाला. कळले? साधू परिणाम मुरवल्या ठेला, ठाईचा मुरवला अनुभव. काय अनुभव आहे? हा सगळा माझा परमात्मा नटलाय. हा समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रचिती रसाचा उतला भाऊ, भक्ता माझे गाव ज्ञानी तुझी. हा अनुभव काय अनुभव आहे? खरं संतांचा परमार्थाचा देव सोडून येते का दुसरी वस्तूच नाही असं असणार अनुभव महात्म्याचा. असा त्या महात्म्याचा अनुभव होता. आणि त्या शाळेत आपण मोठे झालो. त्या ऐक्याच्या काशीला आपण गेलो. त्या असणाऱ्या दुधाची लाज राखली पाहिजे. एक लक्षात ठेवा, परमार्थामध्ये दोन गोष्टी हानिकारक आहेत, त्याला सांभाळलं पाहिजे सगळ्यांनी. एक गोष्ट लोकेशाळा आणि दुसरी गोष्ट वित्तेशाळा. ज्याच्याकडे लौकिक आणि पैशाची अपेक्षा आहे, परमार्थच नाही, सगळा परमार्थ नाही, तो सगळा प्रपंच. किती मोठा कीर्तन करा सुद्धा, किती त्याचे साधक असले गडगंज, पण ज्याच्या चित्तामध्ये संपत्ती आणि ज्याच्या चित्तामध्ये लौकिक आहे, कोणी असला तरी तो नालायकच आहे. हजारो तरी रोज शिष्य करीत असन तरी ज्याच्याकडे महाराज या दोन गोष्टी आहेत ना, लय वाईट. लौकिकाचे भान, तेथे कैसे आत्मज्ञान. मला जिथं लौकिक आहे तिथं आत्मज्ञान नाही. अरे जगात अलौकिक व्हावं, जगात धाकटे व्हावं, हीच जवळीक माझी. देवाच्या जवळ जायचंय, जगात धाकटे होईजे, ही जवळीक आहे माझी. असं महात्मा महाराज काय येत नव्हतं बरं. तुम्हाला काय नाही केलं, काय काय येत नव्हतं. आणि आपल्याला माहिती त्यांना काय काय येत होतं. त्यांना काय येत नव्हतं असं काहीच नव्हतं. त्यांना तबला वाजवता येत होता, चांगल्यापैकी भजन म्हणता येत होतं, त्यांना चांगल्या रागांचं ज्ञान होतं, त्याला सर्व शास्त्र माहित होती. सहज ती शास्त्र बोलत होती. सहज त्यांचं मला बोलणं असं होतं की
महाराज असं अभेद बोलत होते. अभेद बोलत होते. असा महात्मा महाराज आपल्या पूर्व पुण्याच्या सुकृताने भेटला आणि त्यांची आपल्याला सेवा करते. हे आपलं अनंत जन्माचं पुण्य आहे. विठ्ठल मंडळी, आतापर्यंत दादांनी अनेक असणारे अधिकारी अनाधिकारी सगळ्यांना महाराज त्यांनी त्या पदावर घेऊन बसवलं. अधिकाऱ्यांना महाराज त्यांच्या योग्यतेप्रमाणे अनाधिकाऱ्याला अधिकारी करून बसवलं. त्यांनी महाराज अनेकांना महाराज या असणाऱ्या रस्त्यावर आणून महाराज आपला परमार्थाचा असणारा जे गोष्ट महाराज जी गोष्ट सामान्य नाही बरं का. कारण दादा सांगायची संन्यासयुक्ती सांगितली तूच. हा संन्यासयुक्ती सोपारी सांगितली तुझी. संन्यासयुक्ती हा संन्यासाचा परमार्थ आहे. पण गृहस्थ्याच्या गळे उतरवला नेमकं काय याच्यात गोष्ट खूप महाराज. महात्मा जीवाचा देहभाव घालीत असतो. काय घालवतो महात्मा? एक लक्षात ठेवा सागर, आपल्याला मुक्त व्हायचं नाही, आपल्याला ब्रह्म मिळवायचं नाही, आपल्याला कुठे जायचंही नाही, कुठे यायचं नाही. जाणं येणं संकुचिताचं होत असतं, व्यापकाचं जाणं येणं होत नसतं. जाणं येणं हे संकुचिताचं होतं, व्यापकाचं जाणं येणं होत नसतं. आपण व्यापक आहे. कशी येत आपण हे सद्गुरूने आपल्याला जाऊन दिलं. देह संकुचित आहे, देहभाव संकोचित आहे. आणि महात्मा जीवाचा देहभाव घालवतो आणि देहभाव गेल्यानंतर जे उरत ना ते तत्वले ज्ञानी असे. हे तत्व महात्मा शिल्लक ठेवत राहत असत. ते सर्वत्र व्यापक आहे. ते आपलं स्वरूप आहे. गोष्ट अशी आपण कोणाची स्तुती करतो, आपण कोणाची निंदाही करतो. निंदा केली तरी आपण आपलीच केली आणि स्तुती जरी केली तरी कोणाची स्तुती केली आपण? निंदा केली तरी कोणाची केली? आपली आपणच करतो. पण आपल्या ध्यानात नाही, आपण आपलंच सर्व करतो त्या गोष्टी. आणि ज्याला हे वाटतं ते कोणाचीच करीत नाही. कोणीही जीवाचा घडून मस्त वर्ण सर्वेश्वर पूजनाचे महाराज हे भगवंताच्या पूजनाचे वर्ण आहे. आणि खरा साधूच्या बोधाचं फळ आहे. साधूच्या बोधाचं फल काय आहे? हे सर्वांगती राम देहादेही सूर्यप्रकाशक सहस्रस्मी ज्ञानदेव कुशे निवून पिसी चाड गगना हुडी वाढ. एवढे ते ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मवर ते गगनाही पेक्षा मोठे आणि ते आपलं स्वरूप आहे. उपाधीमुळे संकुचितपणा आलेला आहे. कशामुळे? आता वास्तव आकाश आकाशच पण महाराज एवढी एवढी माती घेतली कुंभाराने ते चाकावर वाटते की त्याला मला गोळक्याचा आकार दिला. झालं गोळके एवढं आकाश. थोडस सुगडाचा झाला, झालं सुगडा एवढा आकाश. माठात गेलं की माठा एवढं झालं. आता आकाश माठा एवढं आहे का सुगडा एवढा आहे का? आकाश आकाशाची आकाश आकाशाचे उपाधीत आलं म्हणून त्याला आणलं. तसं मला ब्रह्म ब्रह्मच आहे. फक्त हे आऊत हातात आलं म्हणून त्याला आत्मा म्हणायचे, त्याला कुटस्थ म्हणायचे, त्याला साक्षी म्हणायचे. आणि ते सद्गुरु महाराज पाहण्याची दृष्टी देत असतो. धर्म जागो सदैवाचा जेव्हा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी. संसारी आंधळे ते
करणं म्हणजे परमार्थाची पूर्णता आहे. असं असणारे मला ज्ञान आपल्याला सद्गुरूने आपल्या पदरात टाकले. काय केले आपल्या पदरात टाकले सद्गुरूने. सांगा बरं आपण त्या मोबदल्यात महात्म्याला काय दिलं आतापर्यंत? काय दिलं? मी स्वतः आता काय नाही. पण एवढं त्यांनी मला आम्हाला ज्या वेळेस सद्गुरूने मला एकटा आम्हाला कोणी ओळखतच नव्हतं. आम्हाला जामीनच दादा होत. आमची पेरणी फक्त सद्गुरू मला रामदादांनी केली, पण अख्खी शेती मात्र रामदादा पांडुरदादांनी केली. निमित्तासाठी फक्त मात्र सद्गुरू येत होते, पण अख्खा आमचं लहानपणचं मोठे पण त्यांच्याकडे केले जाते. थोडक्यात जर सांगायचं ठरलं तर रामदास बाबा ही आमची देवकी आहे. देवकी पांडुरंगदादा ही यशोदा आहे. देवकीने यशोदेने पाळलेला. फक्त जन्म दिला मात्र मला त्यांनी, पण अख्खं मोठं पण मला काय दिलं त्यांना? काही देत नाही. काही देत नाही. मला त्यांच्याकडून ही गोष्ट कळाली की आता देण्यासाठी त्याला काय देऊ बरं? त्यांना काय द्यावे त्याचे जीव द्यावा तर तू सुद्धा कमी ठेविता हा पायी हा त्यांच्या पायावर जीव जरी ठेवला ना तरी जीव सुद्धा खरा आहे खाऊ मिरच्या नाही. कारण जीव सुद्धा खरा नाही. अज्ञानाची उपाधी म्हणजे जीव तो सुद्धा थोडा आहे ठेवला तरी, पण तो जरी ठेवला तरी कमीच आहे. काय द्यावं त्यांना? देण्यासारखं काहीच नाही, आणि दिलंही नाही कोणीच काय. मला पण एक देण्यासारखं आहे. हो, एक आहे ते सगळ्यांना देता येतं. हो, काय? त्यांच्या चरणावर भाव, त्यांच्या वचनावर भाव. तुकाराम महाराज म्हणजे काय नाही देता आला मग वचन
तुका म्हणे शेष शिवेन आवडी त्यांचं शेष म्हणजे उरलेलं त्यांनी जे तत्वज्ञान सांगितलं ते उरलेलं म्हणजे दृष्ट खरंच ते गोष्ट म्हणजे तत्वज्ञान. कारण माझे बहुत जन्म आहे, बहुतांनी लुटलेलं आहे धन, हे बहुतांनी हे धन लुटलेलं आहे. जुनाट आहे खाली उघडले हे मागे बहुतांनी लुटलेलं असणार हे धन, हे असणार शेष ते सेवन करील. आणि त्यांनी सांगितलंय ना वचन, तू ब्रह्म आहेस, तू ब्रह्म आहेस, तू ब्रह्म आहेस, हे वचन न मोडी. त्यांचं वचन आहे ना हे नाही म्हणणार. कारण दुसरी गोष्ट करायसाठी काहीच नाही. असेही असणारे सद्गुरू तुकोबराय सांगतात, मी तुकोबरायच्या जीवनामध्ये मला अनेक असे कठीण प्रसंग आले. मंडळी, तुकोबरायच्या डोक्यावर लवकरच प्रपंचाचा ओझ पडला. खूप मला तुकोबराय चांगला प्रपंच केला, वेळाचा व्यापार व्यवहार सुद्धा केला. स्वतःची पेढी ते ठरवायचे मार्केटमध्ये येणाऱ्या मालाची किंमत काय करायची, एवढा त्यांचा अधिकार होता. महाराज अख्ख्या आयुष्यात मला जेवढा प्रपंच मोठा करताना आला त्याच्यापेक्षा मोठा प्रपंच मला तुकोबरायने केला थोड्या दिवसात. लई भरभराटला आला महाराज, पण देवानी पाहिलं नाही. मी काय याच्यासाठी तुला पाठवलं, यासाठी पाठवलं तुकोबरायला. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि पुढे बांधायला लागले. यासाठी पाठवलं म्हणजे देव भक्ताला करून दे संसार, अंगी वारंवार करून ठेवी. मला देवाला पण संसार करून देत असतो का भक्ताला? महाराज जोमात प्रपंचाला दुष्काळ पडला. असा दुष्काळ पडला मला, दुष्काळाने मानही गेला, धनही गेलं. दुष्काळात द्रव्य आटलं, मान गेला. मला सगळा ठणठण फार करून ठेवला. खूप प्रयत्न केला मला, परत 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 प्रपंच सावरायचा. मला काय केलं, 20 वर्ष होतो मला ते सावरीत होते प्रपंच, नाही सावरला मला. शेवटी आता मला कसं असतं, शेवटी माणसं शेवटी आले देवाच्या मला कधी सगळे उपाय संपले. महाराज त्यांनी पाहिजे काय तर डोळ्यासारखं नाही, मग शेवटी मोकळून दिलं. आणि मोकळून देऊन मला मग एका विठ्ठलाचे पाय धरले. महाराज वैराग्य हो. आणि एक लक्षात ठेवा, देव प्रसन्न झाल्यावर काय देत असतो देवाला? देव प्रसन्न झाल्यानंतर जीवाला वैराग्य देत असतो. वैराग्य पसायदान, वैराग्य हे पसायदान देत असतो जीवाला. विवेक हे पसायदान देत असतो. पसायदान म्हणजे काय? प्रसाद. हे देवाचं देणे. मला तुकोबरायला वैराग्य रूपी पसायदान प्रसाद दिला. काय दिलं? वैराग्य. इतकं वैराग्य झालं मला, खेळत वैराग्य मला. त्या वैराग्याच्या भरामध्ये मला भगवंताला त्यांनी आळावायला सुरुवात केली. मला मग रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळत दिवस, रात्र कळाला दिवस कळाला मला. सतत मला त्या भगवंताच्या चिंतनात इतकी साधना केली महाराज, इतकी साधना केली, साधना केली महाराज. 15 दिवस साधना केली. निर्गुण परमात्मा भेटला तुकोबराय. 15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार. हा निर्गुणी ठेवा भेटला मला. त्यांना समाधान नाही झालं. ते ओळखलं, देव भेटला सगळं, पण ओळखलं नाही. आणि देव ओळखत असतो काय देवाला? कोणाजवळ देव नाही आता. देव नाही असं कोणी आपल्याजवळ देव नाही. बरं आम्हाला हा देव आहे असा ओळखतो का?
देव ओळखण्यासाठी संतांची गरज आहे. नकळो तो देव संतांच्या संगतीशिवाय देव कळ संतांशिवाय देव कळते म्हणून तुकोबाराय सांगतात बैसता संतांची संगती कळवाने कमळापती परत देव आम्हाला संतांच्या संगतीने कळाला आणि मग कळाला आपले कोणीच न होती कोणीच म्हणजे देह सुद्धा आपला नाही होत असा निश्चय देह जर आपला होत नसत तर देह संबंधी आपले होते का मंडळी हे सगळे जवळ ताज्या घोड्यावर रेवामाशी आहे ते सगळे हे लय तुला वाटतं सगळं आपल्याला जीवन तिथे अजिबात नाही भाकरी बघ होत्या ते सगळे उठाला उठाला खरं सांगा बरं आपला उपयोग करून घेते का आपली सेवा काय नाही
राजा कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझा. मला चपलाचा आवाज आला तरी मला घरची पोहायचं पण काळ आला माझा सगळे इंद्रिय मावळले काही नाही चालला. आता महाराज माणसं वाट पाहायला लागली कधी जाईल तोच देह नव्हे तुझा. मंडळी खरंच नाही हे कधी कळालं ते संतांच्या संगतीत बसल्यानंतर. संतांच्या संगतीत देवही कळतो संसारही कळतो. संसार खोटा म्हणून कळतो देव आपला म्हणून कळतो. असं असणार मला साधूच्या कृपे ज्ञान आपल्या मनात महात्म्याने आपल्यापर्यंत पोहोचवलं. आता आपल्याला किती पचलं आणि आपल्याला किती फोक गेले हे ज्याचे फोक गेले दूध पेले नाही पटलं काय होत असंच. म्हणजे हे किती आपलं ज्ञान पचलं हे ज्याचं त्याला माहिती. मला असं ज्ञान मला दिलं पण आपल्याला काही देता नाही कोणी काय केलंय म्हणजे. पण एक हे त्यांनी कृपा केली कारण गुरु कसे येतो कळवळा म्हणून या तो कोपराय म्हणतात मी एवढं सर्व कर्म केलं परमार्थ केला या परमार्थाचा शेवट अतिशय उत्तम झाला. शेवट तो भला माझा तो गुण झाला आलो निजाच्या माहेरा. चांगला मला शेवट झाला या केलेल्या परमार्थाचा. कारण मला त्या विठ्ठलाचं दर्शन करून देणारे भेटले. आमच्या डोळ्याने आम्हाला मूर्ती दिसन मला पण मूर्तीतला पायासारखं संतांची गरज आहे सद्गुरूची गरज आहे. मूर्तीतल्याचं दर्शन करून द्यायचं काम सद्गुरू करत असतात. मूर्तीचं कोणालाही दर्शन होतं महाराज नाही होत मूर्ती दर्शन. पण त्या मूर्तीत असणार जे तत्व आहे त्या तत्वाचं दर्शन मला अदृश्य दर्शन कारण रवी दीप हिरा प्रकाश देणारे तीन साधने सूर्य हिरा आणि दिवा प्रकाश देणार आहे पण ते दाखवतात पण दिसणाऱ्याच वस्तू दाखवतात. कोणत्या वस्तू जड वस्तू दाखवतात जड पण संत मात्र अदृश्य वस्तू दर्शन करून देतात. अदृश्य वस्तू म्हणजे आपला अधिष्ठान त्या अधिष्ठानाचं ज्ञान करून देतात. हे सत्य तेवढंच आहे बरं का. सत्य म्हणून तेवढंच आहे बाकी ते सोडून सगळं असत्य.
मिथ्या, लटक, हे सगळं असंय. म्हणून त्याचं यथार्थ ज्ञान दिलं सद्गुरूने. ते सत्य ज्ञान दिलं. कोणतं ज्ञान दिलं ते? सत्य तू विठ्ठला कहा जगदंबर वाढविला. हे सत्य विठ्ठल जे जगदंबर म्हणजे जादूचा खेळ हा. हे मायेच्या जादूचा खेळ. ही मायेने केलेली जादू आहे महाराज. ही मायेने केलेली जादूचा खेळ कुठपर्यंत खरा माहिती करायची. जोपर्यंत उलट्या पिढ्यात येईल मिळत नाही तोपर्यंत. उलट्या पिढ्यात येईल मिळाला की जादूचा खेळ फेल. तसा सद्गुरूने आपल्याला जग एककडे फिरते, सात गोदीकडे फिरतो. हा कटकट आहे ओखटे, हे मृत्यू लोकीचे उफराटे. एक अजून अवतरी तू जगवलास. महाराज हे उलट साधूचं महाराज जग हे खाली चाललंय, साधू वर चाललंय. जग कुठं चाललंय? खाली चाललंय. बा परमार्थातल्या महात्म्याचा जो कोणी असेल तो जसं जसं वय होईल तशी किंमत वाढते. परमार्थामध्ये जे महात्मे येते जसं जसं वय होईल तशी किंमत वाढते. आणि परमार्थ प्रपंचातल्या महात्म्यांचे जसं जसं वय होईल तशी बरं किंमत कवडी होती. आहे का नाही? हाच त्याला प्रताप. हेच महात्म्याचं खरं सत्य पण नेण्याचं लक्ष नाही. असं असणारं महाराज महात्म्य असं अलौकिक असणारं ज्ञान देतात सत्याच. हे सत्य म्हणजे आपला आत्मा सत्य, हे ब्रह्म सत्य, तो परमात्मा सत्य. ते सोडून टाकले सगळं मिथ्या. सत्याचं ज्ञान करून दिलं सद्गुरू. पण माझ्या हाताने काही सेवा झाली नाही. आपण संसाराला सत्य माहिती होतो. तुमच्यावर तुम्ही माझ्यावर कृपा केली, मला ती नजर दिली.
परिणाम मला जन जन दिसत नाही. ते सांगा सहज मी अंधळा गावानी निराकार पंतो अदृश्य झाले काही ते दृश्य जे होते हे सगळं असणार अदृश्य झालं दृश्य असणार आणि त्या ठिकाणी मी आता सुखाने निघलो. हे बोधाचा परिणाम आहे सत्य बोध हा सत्य बोध मला तुम्ही सद्गुरूंना केला पण महादेशाची सेवा काहीच नाही करत नाही सेवा करते सेवा घडण्यासाठी मला नाही घडली आणि फुकट मिळेल का तुकारामध्ये होता ठेवा या भावा सापड या निमित्त भावा म्हणजे निमित्ताने या निमित्ताने मला तो सापडला आणि सद्गुरूची माझ्यावर कृपा झाली. बरंच बाकी पूर्वजन्मी सुकृती थोड केली ती आजी फळाशी आली. भेटी झाली परमानंद आजी मानसी भेटी झाली संतशी हे पूर्वजन्मी सुकृती थोड केली माग आणि हे काहीतरी पूर्वजन्मात केलं. परत तुकाराम महाराज म्हणजे काय असं वाटलं का तुम्हाला ह्याच जन्मात जे जे झाले अवतार तुका त्यांचे जे जे अवतार झाले महाराज कोण होता प्रल्हाद कोण होता महाराज
कारण मी तेव्हापासून प्रल्हाद मीच होतो, नंतर मी अंगदही मीच झालो, उद्धवही मीच झालो, संयुगाचा नामा उभा कीर्तनी आणि पाठी मागे डोळे झाकुनी आणि नामा आणि तुका जगद्गुरु तुका अवतार संप्रदाय सकाळचा येत मंडळी सेवा करायची नाही मंडळी. हा विचाराची गोष्ट आहे. महाराज हे मला पूर्वकर्माचं सुकृत म्हणून मला हे सर्व प्राप्त झालं. पण मला त्याचं तुम्ही काय करू, ध्यानात नसताना मनात नसताना महाराज गंगेवर स्नानाला चालले असताना महाराज बाबाजी गंगेवर स्नानाला चालले असताना मला त्या बाबाजीने मला त्यांच्यावर कृपा असं बरेच सांगतात की बा तुकाराम मला झोपलेली होती, पाऊलवट होती आणि जातात मग त्यांचे पाय लागला. मी सांगणारे सांगते पण तसं काय करू वाचलं झालं. पण महाराज बाबाजी तुका मला शोधित आले हे मात्र आहे. काय केलं शोधित आले ते त्याने आणि ते आपल्यासारखे म्हणजे दिवस उतरत नव्हते गंगेवर स्नानाला इंद्रायणीवर. गंगा म्हणजे इंद्रायणी स्वगंगाची. त्यावेळेस ते पहाटे जायचे, पहाटे 3 वाजता. आपल्याला पहाटे 3 वाजता तर चांगली झोप लागत असते, साखर झोप. पहाटे 3 वाजता स्नानाला गेले असताना सद्गुरुजी त्या ठिकाणी मला बाबाजींची गाठ पडली आणि मला त्यांनी म्हणले माझ्या डोक्यावर हात ठेवा. डोक्यावर हात ठेवलं तर पहिलं काय झालं, हात ठेवेला शब्द कृपा, आलिंगन कृपा, दृष्टी कृपा. पण हा जे कार्य आता शेणाला किती काळ्या जाळण्यामध्ये पेटल, शेण 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 कळत वल्ल किती काळ्या जाळण्यामध्ये शेण जळण नाही. तुला काय माहिती आता तो शेणाचा का काळीचा एवढं कळलं बरंच नाही कळलं. खरंच ना बरंच नाही कळलं. ज्या ती परिणाम होत नाही सद्गुरूचा दोषच नाही, आपण त्याच्यात लायक नाही. हा दुसरा अर्थ आहे. आपण ज्या ती पेटत नाही त्यांनी दिलेले काहीच कमी नाही मंडळी. त्यांनी उपकार करताना हे बघा पौर्णिमेचा चंद्र असतो, पौर्णिमेचा चंद्र अमृताचा वर्षाव करतो. ही गोष्ट खरी का खोटी? पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्र चकोरासाठी अमृताचा वर्षाव करतो. तो वेदीला झाडीला सगळ्यांना फायदा होतो. मग कावळ्याला का त्यांनी असं शाप दिला अजिबात अमृत द्यायचं नाही असं कावळ्याला म्हणलं का चंद्र गेलं. गोबडाला, कावळ्याला, वटवाघळ्याला यांचं कर्म आडवालं तिथं. चंद्र काय विचारा करी. तसं सद्गुरूंनी मस्त कृपा केली आमच्याकडून. आमचं कर्म मला भजन करून देत नाही. कर्म आडवलं तुम्हाला चिंतनाला बसले पण संसार करत पुढे भोकाडी कर्म नाही का कर्म नाही.
कामाची वाट जर लावायची असतं महाराज, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, आधारवत करावे दास्य सगळं, मग अपेक्षित जी आपले जे सांगते कुसले जेणे अंतकरण बोधले, मग संकल्प नाही महाराज आम्ही सेवा नाही करीत म्हणून आम्हाला फलद्रूप होत नाही, आणि सेवेशिवाय सत्कृत बोध फलद्रूप होतच नाही, लक्षात ठेवा. काय आवाजच्या म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, सगळ्यालाच देहाची सेवा घडणं असं नाही, कारण ज्याच्या प्रारब्धाची त्याला घडते, ही तर गोष्ट खरी की नाही. ज्याच्या प्रारब्धाची सेवा आहे त्याला घडत, पण सद्गुरूने दिलेल्या नामाचे सांगितल्याप्रमाणे चिंतन करणं ही सुद्धा सेवाची. जसं सद्गुरूने सांगितलंय तसं चिंतन करणं ही सुद्धा सेवाची. आपण करतो हा सेवा ती आवडी उच्चारावे नाम भेदा भेद काम निवारणे, या तीन गोष्टीचं निवारण करायचंय. भेद अभेद पाहणं आणि अपेक्षा सोडून काय करायचंय, ते भेदा भेद काम निवारून. सद्गुरू सांगितले चिंतन करा, कुठपर्यंत चिंतन करा, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी, सूक्ष्म देहाचे 17 तत्व येतं. या 17 तत्वांना वळण लावायचं साधन म्हणजे अनुग्रह आहे. अनुग्रह उडी आणण्यासाठी नाही, ती व्हावंच लागत आहे. एकदा खळा खळा उकाळलंच पाहिजे, चांगलं ते नाही उकाळल्याला चालत नाही बरं का. एकदा ते चांगलं उकळावाच. बरेच नाही, आज मला तर समजलं की नाही पुढे बरेच काय नाही ती दिसतं म्हणजे पण अवस्थित अजिबात नाही, होऊनच देत लाज वाटत चौक झालं सगळं नाही बरेच ठिकाणी नाही, आपल्यात राहून नाही. एकदा व्हावंच, चांगली खळखळून अवस्था व्हावी त्यांचा उतू जावं. आणि मग तुम्हाला माहिती का, दूध तापवायची पहिली पद्धत होती. दूध तापवायची अगदी चांगला घन उकळायचे, उकळी उचलून तापवायची आणि मग आव लावून घ्यायचे. आणि ते आवला 4-6 कोळशे इस्तो लावून घ्यायचे, कोळशे टाकायचे आणि मग ते दिवसभर त्याच्याकडे हारण ते उकळत राहायचं. संध्याकाळच्या पाणी म्हणत केलं दिवस 5 वाजता लाल दूध एकदम. तसं ते परमार्थ आहे बरं, परमार्थ मी तसाच आहे. एकदा चांगली उकळी आली त्याला, मग त्याच्या खाली असा मंद जाळ लावायचा असतो. मग ती उकळी पण नाही झाली पाहिजे, उतू बी नाही गेलं पाहिजे. हे कुठपर्यंत मग त्याच्यातलं पाणी गळपर्यंत. कशी हे आपल्याला धिंगाणा होतो याला कारणच हे आपले ते
पाणी जळालेलं नाही कुठं नसाय त्याच्यात काय करायचं आपले कर्मच तसले ते साहित्य काय होती शिष्य म्हणतो गुरु तो तोंड नाही बघतो काय कोणतं लक्ष येतात हे स्वतः ऐकलं नाही आपण लोकांना नाही बोलायचं आणि ते पण गुरु झाले असे गुरु असे शिष्य का नाही कळसाला परमार्थ जायचा शिष्य बाबा सांगायचे शिष्य म्हणजे गुरु परिचय आणि शिष्य शिटवबंदीचे मंडळी तसं नाही सगळ्याला ते सेवा शरीराची गणना असं नाही पण सद्गुरूने दिलेलं नाम हे आपला प्राण म्हणून सांभाळावं काय म्हणून सांभाळावं आणि ज्यावेळेस तुम्ही तो प्राण म्हणून सांभाळताना ते सर्व इंद्र ओळखला सोडणार नाही आम्ही फक्त त्याची अवस्था तयार करतो उपयोग करतो परत काय अवस्था बघा लग्न झाल्यावर खरा संसार करायचा असतो हे तसंच हे चांगल्या गोष्टी झाल्या मग खरं चिंतन एक लक्षात ठेवा गोष्ट समजून घ्या चांगली कैरी म्हणून किती दिवस राहते ती फळ कैरी म्हणून किती दिवस राहतो कैरी म्हणून मोहरापासून कैरी म्हणून ते फळ किती दिवस राहत किती महिने जाते त्याच्या आंबे नाही का तुमच्याकडे 4 महिने पाड लागेपर्यंत अरे पाहुणा का साधं नाही तुम्हाला तेच बरोबर 4 महिने होते त्याला आणि आंबा म्हणून किती महिने राहतो आंबा म्हणून किती महिने राहतो अरे दिवस एक 4-5 दिवस राहतो आंबा 4 महिने काही म्हणून राहतो आंबा फक्त 5 दिवस राहतो म्हणजे तसं पूर्ण तिकडे जाण्यासाठी ज्या दिवस लागते पूर्ण झाले रात नसतं जास्ती त्या लायकीचा पाडाच्या लायकीपर्यंत येण्यासाठी मला त्याला 4 महिने घालावं लागले ते ध्यानात ठेवा जरी तो 8-15 दिवसामध्ये एवढा झाला असला आंबे एवढा दिसत असेल पण तो कच्चाच आहे त्याचं साखर नाही बांधणार कधी त्यांनी आणि जोपर्यंत अंतःकरणामध्ये निश्चयाचं साखर होत नाही चांगलं तोपर्यंत ते पिकायचं लायक नसतं आणि मोठं दिसतं म्हणून पिकाय घातलं तर ते इजळत असतं आंबा होत नसतो त्याचं तर त्याचं लोणचं बी नाही आणि आंबा बी नाही म्हणजे खरंच सांगितलं अनुग्रहाचं चिंतन इथपर्यंत करायचंय आपल्याला अनंत जन्माचे आपल्यावर संस्कार येतो मी देह आणि माझा सगळं हे जाण्यासाठी मला त्याला प्रयत्न करावा लागतो अट्टहास करावा लागतो अधिकारी होण्यासाठी मुक्त होण्यासाठी प्रयत्न नाही करायचे आपल्याला बरं का काही मुक्त होण्यासाठी प्रयत्न नाही करायचे मला मुक्तीचा अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करायचे आणि मुक्तीचा अधिकारी कधी होऊ शकतो तो जोपर्यंत मला त्याची अशी स्थिती होत नाही अंतःकरणाची अंतःकरणातले मल आणि विक्षेप जात नाही तो आणि मल आणि विक्षेप गेल्यानंतर मला तो बोधाचा अधिकारी होतो आणि मग त्याला तो फलद्रूप होतो अरे कच्च्या कैऱ्यावर असणारे किती जरी गवंडा टाकला तर पिकायचे कधी आम्ही होते का त्याचे आणि मी म्हणतो येडीन टाकला काय शानीन टाकला का गवंडा त्याच्यावर काय होईल कैऱ्यावर ज्या कैऱ्या साखर नाही बांधलेल्या कैऱ्या त्याच्यावर गवंडा कोणी टाकला तर काय होईल तसं मला जो अधिकारी झाला नाही त्या बोधाचा कोणी त्याला प्रबोध दिला ज्ञान सांगितलं त्याचं मात्र होणार
त्याला कारणच आहे, मला त्यांची सेवा नाही. अहंकार जाण्यासाठी सेवा होणं गरजेचं आहे. परत ज्ञानोबराचे प्रमाण कसं तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी या ध्यानावे तरी संताया भजावे सर्वस्वी. मग ते तर ज्ञानाचा कृपा सेवा हा दारवंता स्वाधीन करी सुभटा ओळखुनिया तनु मनु जीवे चरणाशी लागावे आदर अवत्त कर परत रोग आला की पाया पडायचं. उगत 50 रुपये पाया पडले 50 रुपये ठेव पाया पडले किती पाया पडते किती वेळा पाया पडले दिवसात मला माझा सोबत एकदाच पाया पडावा पण मला डोकं त्याला देऊन टाकावं. सजीव दिला पाया तो बळीच्या दारामध्ये कोण राहतो पारेकरी द्वारपाळ झाला. हे बळीचं लक्षण पायाखाली देव दिला. मला सेवा आपण का बोलतो हे अरे सेवा हा दारवंट आहे. मग काही नाही ना सेवा घडत मला पहिले शरीराची सेवा सगळ्याला घडवणं असं नाही पण त्यांच्या वचनाची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. ती अंमलबजावणी केली तरी कल्याण होते पण ते त्यांचा शब्द मोडला नाही पाहिजे. हे खूप महत्वाचे आहे. आणि म्हणून ते सांगतात मला सद्गुरूने मला सापडवलं आणि माझ्या सापडविले
सद्गुरूचं रूपातील उपदेश करीत असतात. लक्षात ठेवा बरं का. कारण माझ्या विठोबाचा काही साथ आपण देव गुरु परत दोन नाही तर कारण तोच मला आपलं त्या स्वरूपाचे सद्गुरूचे उपदेश करीत असतात. आणि म्हणून मला माझी जी सेवा घडली या सेवेचा परिणाम असा झाला. माझा परिणाम असा झाला की मला त्यांनी सापडवली आणि माझ्यावर परत मस्तकावर हात ठेवला. आणि हात ठेवल्यानंतर मला तूप मागितलं पावशर. पावशर तूप काय लागली दुसरं काय खात नव्हते का ते तूप सोबत. कारण म्हणजे तूप म्हणजे शुद्ध. तुपाचं परत काही होत नाही बरं. जसं दुधाचं दही होतं, दह्याचं लोणी निघतं, पण लोण्याचं तूप झाल्यावर तर काही नाही गप. कारण असं शुद्ध असणार अंतकरण. अंतकरण कसं पाहिजे? तुपासारखं शुद्ध पाहिजे. तूप कसं असतं? शुद्ध असतं ते तूप. तूप म्हणजे शेवटचं तूप आहे बरं का. दुधाची शेवटची अवस्था म्हणजे तूप आहे. आणि असं शुद्ध असणारा अंतकरणातला चौथा भाग कोणता बी द्या. मन द्या, बुद्धी द्या, चित्त द्या, अहंकार द्या, कोणताही द्या. भगवान सांगतात तू मनही मी शिकेल माझी भजनी प्रेम बुद्धी निश्चयात्मक ज्ञान, चित्त मियाची धाने किंवा अहंकार घरी सोहमपण काही कर मला एक दे. अर्धा पाव भाग मला दे. त्याच्यात मला साठव. चित्तात साठव, मनात साठव, बुद्धीत साठव, त्यात अहंकारात साठव, कुठेही साठव मला ते देऊन टाकतो माझ्यासाठी ते. पण ते देता देता राहून गेलो. भोजना मागती तुझं पावशर परिवार दिसत पण स्वप्नात. कोणत्या स्वप्नात? झोपत नाही. हे झोपतलं स्वप्न खरंच कसं आहे नाही. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेहरे. अरे स्वप्न खोटच आहे. कोणतं स्वप्न मग? अविद्या मायेचे अनिदा विश्व स्वप्नाचा धंदा भोगीत होता प्रभूचा अनादी जो. अविद्येच्या निद्रेमध्ये पडलेलं जगत हे स्वप्न आहे. कोणत्या? अविद्येच्या निद्रेमध्ये. अविद्येच्या निद्रे घोर कसे बदबदा. ज्ञानोबा सांगतो अविद्येच्या निद्रेमध्ये मला घोरतो आणि ते स्वप्न पडले हे जगताचं. पण महावाक्याचे निनावे गुरु कृपेचे थावे मातात ठेवले नव्हे थापटून जागा केलाय. कसा केला? मला ते जमलं पण मला ती जागेवर राहिली नाही आणि मला काय घडलं माहित नाही.
एवढी मोठी सत्संगाची ताकद आहे. सत्संग सत्संग देणे होय महत् पापा शांती. अरे एवढी ताकद आहे सत्संगाची. म्हणून किती वेळ झाला पण आपण किती अरे मला सांगा कापराची नागणीची किती दिवस गॅप करावं लागेल तुम्ही? कापराचा नागणीचा संबंध येण्याचा वेळ लगेच कापड जळतो. म्हणून कापराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी तिकडे. हे कापराचा संबंध येण्यामध्ये मला कसं आहे. मला सद्गुरूंची कृपा होत झाली. एका क्षणामध्ये अधिकाऱ्याचं काम होतं बरं का. काना वचनाची भेटी सरसित पैकी वस्तू होणे ओटे कमू एकू अधिकारी. एखादा जो अधिकारी तोच वस्तू म्हणजे ब्रह्म. सद्गुरु म्हणे तो ब्रह्म आहे. हा त्याच क्षणी मला मी ब्रह्म आहे असे बोधावून येतो. मला काही लोक असं असतं किती हाना मारा तेवढ्या पुरतं सरळ होतं. वर बाहेर काढली वापरत असतं कुत्र्याच्या शेपटासारखं. तसं सामान्य दिवस किती वेळ त्याला सांगा मला ठेवतो कधी कसला ब्रह्म आम्ही आमचं जीवच वास्तवराच आधी होतं वाघ्या मग झाला पाघ्या. त्याचा एवढं काय राहिला मूळ स्वभाव झाला. मला ध्येय अनादी करता मूळ स्वभाव हा जात नाही. पण मला त्याचा अधिकार आहे. मला त्याला ही गोष्ट सहज करतो. आणि मला हे संदर्भ मला त्यांनी असणारी आपल्या परंपरेची मालिका हंस रूपी ब्रह्मा उपदेश श्री हरी चतुर्लोकचारी भागवत ते गोविंदाता सांगी नारदाशी नारदेवी असाशी उपदेशिली. राघवचरणी केले अनुष्ठान त्याशी वल्पयाने कृपा केली. कृपा करून हात ठेवलेला श्री बोधत्वांतरे ठसावला. राघवचरणी केशव शरण बाबाजी सपूर्ण कृपा त्याशी. बाबाजीने स्वप्नी येऊन तू कयाला अनुग्रह जगत तुका अवतार नामया संप्रदाय म्हणे मद उपदेश दिधला संप्रदाय दिधला सगळं जणा घ्या संप्रदाय तोले भांडण म्हणजे संप्रदाय. पण उपदेश मात्र मला एकाला दिसतो. असं परंपरेने उपदेश दिला आणि मला ते ज्ञान माझ्या अंतरात ठसवलं. आणि मला असणार ज्ञानोत्तर भक्ती. कोणती भक्ती एक लक्षात बरोबर का. ज्ञानोत्तर भक्ती खूप महत्वाची आहे. एवढंच पॉईंट बोलतो 10 मिनिटं जास्त थोडी पण महत्वाचं बोलून जातो. ज्ञानोत्तर भक्ती खूप महत्वाची आहे. खूप महत्वाची आहे. सद्गुरूने सांगितलं तू ब्रह्म आहेस. हे ज्ञानी स्वरूपाचं ज्ञान आहे. तू कोण आहेस? ब्रह्म आहेस. प्रबोध म्हणजे काय? प्रबोध म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वरूपाचं ज्ञान करून दिले. तू देह नाहीस, तू इंद्रिय नाहीस, तू इंद्रिय समूह नाहीस, तू मन नाहीस, तू बुद्धी नाहीस, तू चित्त नाहीस, तू अहंकार नाहीस.
आहेस तर तू शिव म्हणजे ब्रह्म आहेस, तो ब्रह्म कोणी ब्रह्म असं ज्ञान करून देते. पण आपल्याला किती पटतं हे नाही सांगते. हा म्हणतो मी रोज, हा मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म. सकाळी चिंतनाला बसून काय करू, रोज म्हणलं चिंतन करतो, काय असं मी ब्रह्म आहे असंच ना. तुम्हाला सद्गुरू ब्रह्म केलं का तुम्ही ब्रह्म आहे हे दाखवलं. मग आता त्याचा निश्चय करावा, आता म्हणत बसावं. एक दृष्टांत आलेला आहे. एक जण असा महात्मा मी ब्रह्म मी ब्रह्म मी ब्रह्म म्हणून चालला वाटेल. मी ब्रह्म मी ब्रह्म. एक जण पाहिलं मग काही आहेच नाही ब्रह्म. मग यांनी काय केलं, एक जणांची गाडी घेतली भारी, मला एक गडीभर गाडी दाखव. आणि महात्म्याला कोण नाही म्हणत नसतं. दिली गाडी, बैल दिली हातात, चालू चालला. मी गाडीवाने म्हणला, दादा मी गाडीवाने. अरे मला दिसतो ना म्हणतो गाडीवाने. मग मला दिसतो तू ब्रह्म आहे. म्हणून कशाला आता निश्चय कर. निश्चयाचे बोल तुका म्हणे तेच फळ. निश्चय कर आता मी ब्रह्म आहे. आणि ब्रह्मासारखा वाद बावळासारखं नको. ब्रह्मासारखा वाद. ब्रह्म कसं आहे, ब्रह्म सर्वात असून अलिप्त आहे. ब्रह्म सर्वगत सदा सम. तेथे अनुवाही विषम ऐसे जाणते ते बहु दुर्लभ. तयाची भेटी झाल्या भाग्य परम. सर्वात असून अलिप्त आहे. आकाश सर्वात आहे. आकाश सर्वात आहे, सर्वातून अलिप्त आहे. आकाश कधी भरलं नसत गेलं नाही बरं. किंवा आकाशाला फुलाचा सुगंध लागला म्हणून आकाशात वाशात लागला. हे काहीच होत नाही आकाशात. ते सगळ्यापासून अलिप्त आहे. तसा हा अलिप्त. नको लागू दे द्याचा मळ तुला. लागू नये दे मळ. या लवकर अद्वैत परब्रह्म. आता अद्वैत ब्रह्म अनुभव वाचून हे काहीच नाही. महाराज नुसता म्हणतो महाराज निश्चय होणं गरजेचं. सद्गुरू एकदा मी काय मला सांगत असतो, महाराज ब्राह्मण एकदाच सांगतो ही तुझी बायको आहे. तुम्ही रिजेक्ट करा तिचा. हे माझे मालक येत जग त्याला परत नाही सांगितलं. एकदा सांगितलं चित्तात बसलं. सद्गुरूंनी सांगितलं तू ते असे आहेस, ते तू आहेस. तत्त्वम असी. तत्व म्हणजे ते, तो म्हणजे तू, अशी म्हणजे आहेस ते ब्रह्म तू आहेस. आता काय केलं पाहिजे, आता निश्चित केला पाहिजे. तुम्हाला ब्रह्म आहातच. तुम्ही पहिलेच येत. कसे येत? पहिलेच येत. फक्त तुमचा भ्रम होता तो काढला. जेणे भ्रांतीपासून हेरतली आत्मस्वरूपी घातले हरवणिया. मला त्या सद्गुरूने मला आपलं मन धुवून त्या आत्मस्वरूपामध्ये घेऊन घातलं. सद्गुरूने तुम्हाला ज्ञान दिलं नाही. त्या ज्ञानाने गुरुदाविनी आवाता येऊन विवेक तीर्थकथा दोन्ही बुद्धीचा मळकथा. जेणे काय बुद्धी होती, मी देव अशी बुद्धी होती आमची. सद्गुरूच्या बोधाने बुद्धी धुतली. आता मी देह नसून मी आता ब्रह्म अशा बुद्धीचा बोध झालाय. हो असा बोध मला सद्गुरू दिला. तो सद्गुरूंचा बोध आमचा ठसला. आता काय करायचं महाराज, न सोड्या भाव टाकी रे सत्य.
सर्वात आहे, कोणात नाही ते, पण राम नाही मुखात कैसा तरी सगळ्यात ब्रह्म आहे, पण राम मुखात नाही कसा तरण म्हणली. तुम्हाला त्याची चालून आठवतो का? तुम्ही होते ना, कोण होते तिथं पावणेवाडीला? ब्रह्मरस गोडी दयाशी फावली वासना निमाली नाही, बरोबर आहे का? ब्रह्मरस घेई काळा, ब्रह्मरस घेई काळा तेने पिढा वारेल. हे पहिलं चरण, हे कोणतं चरण आहे? पहिलं चरण आहे. ब्रह्मरस घेई काळा तेने पिढा वारेल. हे खरं, पण त्याला पथ्य सांगितले. पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नसेली. हे कोणी करायचे? तर ते ब्रह्मरसाचा काढायचा उपयोगी. रोजही मी ब्रह्म म्हणला, खाली ध्याव आला, काय त्याचा फायदा होईल? पण महाराज ब्रह्मरस काढा घेऊन महाराज मुखामध्ये सतत महाराज कृष्ण विष्णू हरिगुरु हे खऱ्या नामाचे प्रबंध, माझी आत्मा त्याच्या उदंड विषाद गाती. महाराज ज्ञानोत्तर भक्ती होणं गरजेचं आहे. ज्ञानोत्तर भक्ती झाल्याशिवाय प्रत्यंतर नाही. कारण अपारमार्थ साधूचा असा आहे, तुम्हाला वाटतं तर शास्त्र पाहून टाकेल, तसं काही नाही. त्याने आता म्हणले ना दावा आहे, सगळं जाण तिथं सगळी इथून तिथून. पण असाच ज्ञानवाने परमार्थ केलाय, असाच तुकोबाने परमार्थ केलाय, असाच निळोबाने परमार्थ केलाय. नाही, असाच ती पदमोत्सव परमार्थ केलाय, रामदास महोत्सव तसाच परमार्थ केलाय, आणि दादाचा जो तसाच परमार्थ होता. आम्ही जवळून पाहिलाय, तसाच परमार्थ आपण केला पाहिजे जसं त्यांनी केला. कारण मार्ग जाऊन गेले आधी दयाळू संतती तेरेची पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काही. बरेच म्हणतात अरे हा बुद्धीचा निश्चय, आम्हाला हे सांगायचं काय करायचं? याचा बुद्धी निश्चय करा. मी ब्रह्मच आहे, मी ते सोहम ब्रह्म मी आहे असा निश्चय करा. हा भाव सोडू नका. आणि मला ते असणारे आता असे हे जगत त्या ब्रह्माने बनवलेलं नाही. हे माये आणि विश्वर या दोघांच्या संबंधातून बनलेले. बघा 14व्या अध्यायात माया आणि विश्वर यांच्या संबंधात मला ब्रह्माच्या आणि मायेचा संबंध विश्वर झाला, आणि विश्वराने जग निर्माण केलं. सांगू प्रमाण जे राजीव तयाचे करणे चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाची जोया भिवरेच्या तिरी कट धरुनिया करी पाऊले समची सागिरी महाराज अंतरी धरून राहिली. जोया सुराचे मिळी जो गोपाळांचे मिळी खेळू खेळे वनमाळी रसा तळा नेला बळी आहे पाताळी स्वाभिमान. जोया सुरांचा काळ भक्तजन प्रतिपाल खेळे लाघवे सकळ तयाचे भार पायावरी. दयाचे नाम पापनाशी लक्ष्मीशी दयाची दासी तो हा तेज पुण्यराशी तुका त्याशी सर्व भावे शरण. भजे भजे कमंडलम समस्त
पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंदनम सुपुच्छ मस्तकम समाधिवेन हस्तकम अनंत रंग सागरम नमामि कृष्णनाम. शंकराचार्य म्हणतात सर्व पापाचा नाश करणारं कृष्ण नामी म्हणून कृष्ण नामी संकल्प धरून काय चिंतन. शंकराचार्य अद्वैतवादी होते, वेदांती होते, पण ते सांगतात भजे व्रजे कमंडलम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त नंदनम सदैव नंदनंदनम. नंदाचा नंदन या भक्ताच्या चित्ताला आनंद देणारा आहे. तो श्रीकृष्णाचं चिंतन केलं सर्व पाप जातात. ज्याच्या मस्तकावर मोराचा मुकुट आहे तो असणारा भगवान श्रीकृष्ण मला सर्वांचे पापाचा नाश करतो. त्याचं भजन करा. आणि तुम्ही ज्ञानश्री बारकाईने वाचायला उगं भोबळ पण केलं का वाचू बारकाईने वाचा. देव काय सांगत होते. अरे तुम्ही ब्रह्म जर वेगळे नाही ते विश्वब्रह्म वेगळं आहे का? सर्वत्र जर देव भरला तर मूर्तीत देव का नाही? देव जर तुमचं सगळीकडे भरलाय मूर्तीत देव नाही. मूर्ती तुम्हाला दगड दिसती आणि बाकीकडे देव दिसतो म्हणजे पान आहे का मूर्खपणा आहे? नाही तुम्हाला सगळीकडे तुमच्यात देव दिसतो, बाकी सगळ्यात देव दिसतो, पण मूर्तीत देव नाही दिसत. काय म्हणावं बरं? ज्ञानाला ज्ञान म्हणावं का ज्ञानातलं अज्ञान म्हणावं? विठ्ठल जर जलस्थळी भागलाय इथं ठाव नाही बोलला तर मग मूर्तीत कोण आहे? थोडासा विचार करायला सुटायचा असेल तर हाच विचार आहे बघा. तुम्ही ती वस्तू आहातच. तुम्ही आहे म्हणले तरी आहातच नाही म्हण. ज्यावेळेस माहीत नव्हतं त्यावेळेसही तीच वस्तू होता. आता माहीत झालं तरी तीच वस्तू आहात. म्हणले तरी तीच वस्तू आहात आणि नाही म्हणले तरी तीच वस्तू आहात. तुम्ही देह कधीच नाही. देह ती नाही काळा तुम्ही देह नाही, तुम्ही ब्रह्मच आहात. हा साधूचा बोध आहे. आणि हा बोध ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्या ईश्वराचं एकदा भजन करायचं माणसाचं ते जीवाचं म्हणून त्याचं भजन करावं. कोणी केलं ते भजन? ते भजन संतांनी केलं, ज्ञानोबरायांनी केलं, तुकोबरायांनी केलं. मने झाले पूर्ण विठ्ठलाची झाले अंतर्बाह्य रंगून गेले. विठ्ठल विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्य माप. झाला दिनांचा मायबाप विठ्ठलाची. विठ्ठलाच्या स्थळी भरला रिता धाव नाही उरला. तो आधी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची तत्वरूपाने. ऐसा भाव धरुनिया मनी विठ्ठलांना निज ध्यानी अखंड वदो माझी वाणी विठ्ठलाची. तो हा चंद्रभागेतील कुंडलिके घेतला थारा बाप रखमदेव विठ्ठलाची विठ्ठलाची. कोणी तू? अरे विठ्ठल आणि ब्रह्म कोणी? ज्याला दोन वाजता नाही त्याचा परमार्थाला कळस. विकल्प धरी